आज महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व बांधवांना पहिल्यांदा जय नरारी। आज आपण 29 तारखेपासून आपल्या गोदेगावच्या सराफाच्या प्रकरणामध्ये झालेल्या कस्टडियल टॉर्चर असेल, खंडित पुरुष रिकव्हरीचा प्रकार असेल आणि जे काही म्हणजे आपल्या SOPचं उल्लंघन या संदर्भामधल्या तक्रारी त्या आपण 17 तारखेला सर्वांच्या साक्षीने आपण अहिल्यानगर इथे दिल्या होत्या। त्या संदर्भामध्ये कारवाई होताना दिसत नव्हती, म्हणून आपण ती कारवाई व्हावी संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्यासाठी आपण त्यांना आपण 2 वेळेस अर्जही केलेला आहे। ती होत नव्हती म्हणून आपण 29 तारखेपासून आपण सर्वांच्या संमतीने आज इथं आपण उपोषणाला बसलो। आज उपोषण 10वा दिवस आहे, 8 तारखेला। तर उपोषणाचा 10वा दिवस आहे। आपल्या कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब असतील, जे तपास अधिकारी आहेत अर्जाचे किंवा चिकोलचे साहेब असतील, या सर्वांनी आपल्या अर्जाचा विचार करून यामध्ये जे आपण ज्या संबंधित अधिकाऱ्यांवरती ज्या अर्ज आपण केला होता, आरोप केले होते, त्या संदर्भात ते स्वीकारून त्यामध्ये प्रथम कारवाई म्हणून यामध्ये त्यांना शोकॉज नोटीस, म्हणजे आपण तुमच्या कारवाई का करू नये यासाठीची नोटीस, शिवाय त्यांचा 1 वर्षाचा वेतन सर्व डेप्युटींचं एक अधिकारी अंमलदार आणि अधिकारी यांचा 1 वर्षाचं वेतन थांबवून त्या सर्वांची तिथून त्या कोतवाली पोलीस स्टेशनमधून इतरत्र बदली, म्हणजे हा मध्य आहे। आणि आपण जी कारवाईच्या संदर्भामध्ये त्यांना मागणी केली होती त्याची सुरुवात आहे। आपण यामध्ये कुठंतरी आपल्याला डिपार्टमेंटला सहकार्य करणं ही पण आपली भूमिका आहे। तर ह्या भूमिकेतून आज आपण सर्व साहेबांच्या वगैरे साक्षीने आपण ह्या गोष्टीमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार आपण ह्या गोष्टीला स्थगिती देण्याबाबतचा प्रस्ताव आपल्याकडे आहे। तुमचं सर्वांचं काय मत आहे? स्थगिती द्यायची का निलंबन होईपर्यंत थांबायचं का आपण पोलिसांना सहकार्य करायचं? आपण पोलिसांना सहकार्य सर्वांचं एकमताने आहे। पोलिसांना सहकार्य जर यांनी त्यामध्ये कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा उपोषण करून मग मात्र कारवाई झाल्याशिवाय मागणी सगळी उठली असं झालं। जोपर्यंत आपली कारवाई त्यावेळेला पूर्ण होणार नाही, आता त्यांनी आपल्याला लेखी आश्वासित केलेलं आहे आणि आपणही त्या पद्धतीने त्यांना लेखी मागणी केलेली आहे। परत एकदा जर ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळात जर कारवाई त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती नाही झाली तर त्यामध्ये आपण पुन्हा आंदोलन करू शकतो। आपण संविधानिक मार्गाने आपली मागणी पुन्हा आपण मागू शकतो। ह्याच्यावरती आपण सगळ्यांच्या संमतीने आज आपण स्थगिती देतोय। लढाई संपलेली नाही। जोपर्यंत असे अन्याय व्हायचे थांबत नाहीत तोपर्यंत ही लढाई कधीही थांबणार नाही आहे। त्यामुळे स्थगिती देतोय आपण, कारण आपला उद्देश हा कधीही पोलीस प्रशासनाला विरोध करण्याचा किंवा त्यांना वेठीस धरण्याचा नव्हता, आजही नाही आणि भविष्यातही कधी राहणार नाही। त्यामुळे सर्व माझ्या बांधवांनी याची दक्षता घ्या। आज आपण सर्वांनी 10 दिवस गेले, आपण सर्वजण येत आहे, सर्वांनी शांततेने यामध्ये सगळ्यांना साथ दिली। या पद्धतीने सर्वांनी आपण कुठल्याही प्रकारचा गदारोळ किंवा कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम न करता आपण सर्वांनी संविधानिक मार्गाला साथ दिली, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। त्यानंतर आपले राज्याचे कार्याध्यक्ष आणि कायदेविषयक सल्लागार विशालजी वेदपाठक सर्वांना जय नरेरी। गेल्या 10 दिवसापासून आपले उपोषणकर्ते सराफ सोनकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बोराडे आणि भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काकासाहेब बोराडे यांनी आज उपोषणाचा 10वा दिवस पार केलेला आहे। दिनांक 17/4/2026 रोजी दिलेल्या तक्रारी संदर्भात म्हणजे अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये घडलेला जो काही अमानुष प्रकार आहे, कस्टडियल टॉर्चर आणि एक्स्टॉर्शन अशा प्रकारच्या घटनेसंदर्भात दिलेल्या अर्जाला अनुसरून त्या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी चौकशी अंती आपण दाखल केलेले पुरावे आणि संबंधित पोलीस स्टेशनचे हस्तगत केलेले काही पुरावे त्याला अनुसरून तात्काळ आपल्याला न्याय देण्यासाठी जो काही जी काही कारवाई अनुसरली आहे त्याबाबत आत्ताच अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आहे की बाबा संबंधित जे काही दोषी पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची जी टीम आहे
त्या टीमचं 1 वर्षाचं वेतन इन्क्रिमेंट स्टॉप करण्यासंदर्भात त्यांनी कारवाई बसवलेली आहे. तसेच त्यांचं संबंधित जो काही गणेश देशमुख हे जे अधिकारी PSI अधिकारी आहेत त्यांची बदली करणार आहेत. तसेच या कारवाईला अनुसरून म्हणजे जे काही आपले ॲलिगेशन्स आहेत की आपलं पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झालेली आहे, आपल्याला जखमा झालेल्या आहेत आणि आपल्या सराफ व्यावसायिकाकडून खंडणी सदृश्य अशी रिकव्हरी गोळा केलेली आहे. त्या संदर्भात भविष्यामध्ये आपण आपल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे 100% न्याय खेचून आणून तसेच ज्या पद्धतीने आज आपल्याला एका पत्राद्वारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे आपण मागणी केलेल्यापैकी 3 मागण्या म्हणजे 3 ऑप्शन त्यांनी निवडून आपल्याला चौकशी 100% होणार आहे. तसेच आजच ना त्यांना म्हणजे संबंधित जे काही PSI अधिकारी आहेत गणेश देशमुख त्यांना आणि त्यांच्या DB टीमला आजच शो कॉज नोटीस इश्यू होणार आहे. त्याप्रमाणे त्यांचं जे काही मंडळ आहे त्या मंडळा थ्रू ते कारवाई देखील अनुसरणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला पहिल्यापासून मोठा हाच होता की आपण कसल्याही प्रकारे पोलीस प्रशासनाला वेळीच धरत नाही. आपली ही लढाई न्याय आहे आणि संविधानिक आहे. ज्या पद्धतीने आपण आज आपलं 10 दिवसाचं आंदोलन हे संविधानिक पद्धतीने अतिशय शांततामय कुठेही गोंधळ वगैरे न होता पार पाडलेला आहे. त्या अर्थी प्रशासनाला देखील त्याची जाण निर्माण झालेली आहे की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. त्याशिवाय आपल्याला ह्या पद्धतीची आश्वासनं देऊन कारवाई त्यांनी अनुसरलेली नाही. यापुढे देखील भविष्यामध्ये आपण त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून भविष्यामध्ये अशा कारवाई होणार नाही आणि झालेल्या कारवाई संदर्भात योग्य तो अहवाल त्यांनी निर्माण करावा आणि त्या पद्धतीने संबंधित पोलीस अधिकारी व त्यांची जी टीम आहे त्यांच्यावरती कारवाई येत्या फार कमी वेळेमध्ये तात्काळ अनुसरावी एवढीच आपण त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करू. आणि आपल्याकडून हे जे काही 10 दिवसाचं आंदोलन आहे उपोषण आहे ते आपण संपल्याबाबत म्हणजे स्थगित केल्यासंदर्भात आपण त्यांना एक पत्राद्वारे देऊन टाकू. आज हे जे काही पत्र आहे आपण आज हे जे काही पत्र आहे हे पत्र देऊन आज आपण मी पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना कळवतोय की आपण केलेल्या कारवाईला अनुसरून म्हणजे आज जे काही आपल्याला त्यांच्याकडून पत्र प्राप्त झालेलं आहे की आम्ही अशी कारवाई अनुसरतोय त्या संदर्भात त्याचा अंडर प्रोटेस्ट ॲक्सेप्टन्स करून आपण त्यांना कळवतोय की आम्ही ह्या कारवाईच्या संदर्भात सॅटिस्फाईड निश्चितपणे नाही आहोत. कारण की आमची मागणी निलंबनाची आणि FIRची होती. परंतु आपल्या स्तरावरती ज्या काही चौकशा आता ह्याच्यामध्ये झालं आहे असं की पूर्व पीठासीन अधिकारी होते त्यांच्या समक्ष हा विषय काढलेला परंतु आलेले जे काही नवीन अधिकारी आहेत त्यांच्या समक्ष अतिशय 2 दिवस झाला हा विषय गेलेला आहे. त्यांना देखील अभ्यासायला किंवा त्यांच्या मंडळाला ह्या सगळ्या गोष्टी विचारणं किंवा वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायला थोडा काळ जाणार आहे. त्याच्यामुळं हे पत्र देऊन आपण त्यांना कळवतो की आम्ही आमचं उपोषण जे आहे ते स्थगित करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण संबंधित दोषी पोलिसांवरती कारवाई कराल आणि उपोषण करते आणि आपले जे काही पीडित सराफ बांधव आहेत त्यांना न्याय द्याल अशी अपेक्षा करतो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी एकीकडे आपली न्यायालयीन प्रक्रिया देखील चालू आहे ज्याच्यामधून आपण 100% न्याय खेचून आणू त्याकरता देखील त्यांनी सहकार्य करतो म्हणलेले आहेत. कारण की त्यांच्याकडे अवेलेबल असलेले CCTV फुटेज इत्यादी पुरावे आणि चौकशी केलेलाचा अहवाल या सगळ्या गोष्टी आपल्याला ते देतोही म्हणालेले आहेत. आपण ते हस्तगत केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे देखील आपल्याला पाहिजे ते यश आपण खेचून आणू शकतो. याच्यामध्ये मूळ उद्देश एकच आहे की आपल्याला कायदेशीर जो काही आपल्यावरती अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण उभं राहावं संविधानिक पद्धतीने आणि कायद्याचं पालन करून ह्या सगळ्या गोष्टी
संपुष्टात आणाव्या एवढाच आहे. म्हणून आज रोजी आपण हे जे काही आंदोलन केलेलं आहे ते स्थगित समजूया आणि आलेले जे काही आपले गायकवाड साहेब आहेत कोतवाली पोलीस स्टेशनचे त्यांना आपण हे पत्र देऊन आपलं उपोषण स्थगित झालं असं समजूया. आपल्याला एक कोणीतरी जाऊन आतमध्ये पोहोचा ना. कोण आहे का मामा आहे का मामा बोस माहिती ना आवक जावक म्हणून घे. फोटो काढायचा हां फोटो काढायचा ओरिजिनल आहे.